जेव्हा बरेच जण चांगलं खायचं असं ठरवतात, तेव्हा मग त्यांना असं वाटतं, की आपण ब्रोकोली खाल्लं पाहिजे, आपण अव्होकॅडो खाल्लं पाहिजे किंवा आपण किवी खाल्लं पाहिजे. आता हे कुठून येतं? तर युरोप, अमेरिकेमध्ये ही ही जी फळं आहेत, ह्या ज्या भाज्या आहेत, ह्या कॉमन आहेत. त्यांच्याकडेच मिळतात. आपल्याकडे ब्रोकोली विशेष पिकत नाही किंवा आपल्याकडे अव्होकॅडो विशेष पिकत नाही. आणि युरोपियन किंवा अमेरिकन लोक जे खातात, त्यांच्या लिटरेचरमध्ये, त्यांच्या वर्णनांमध्ये, त्यांनी सुचवलेल्या पदार्थांमध्ये हे पदार्थ असतात. आता उदाहरणार्थ युरोपमध्ये व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल म्हणजे ऑलिव्ह नावाच्या त्या वनस्पतीपासून मिळालेलं ऑइल किंवा कुकिंग ऑइल, खाद्यतेल हे मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. आता जर भारतामध्ये आपल्याला खायचं असेल, तर आपल्याला आपल्याकडे जे पिकतं ते खायला लागेल. म्हणजे आपण शेंगदाणा तेल खायला लागेल, ऑलिव्ह ऑइलच्या मागे लागायची गरज नाही. आपल्याला फ्लॉवर आणि कोबी खाता येतो, अव्होकॅडोची गरज नाही. म्हणजे उदाहरणार्थ असं आहे, की न्यूटन जेव्हा झाडाखाली बसला होता, त्याच्या डोक्यात सफरचंद पडलं. जर न्यूटन हा कोकणात राहिला असता, तर त्याच्या डोक्यात नारळ पडला असता आणि नंतर मग कदाचित तो आपल्याला गुरुत्वाकर्षण सांगायला राहिला नसता. हा भाग वेगळा. मुद्दा असा आहे, की आपण जिथं राहतो, तिथं जे पिकतं ते खाणं आपल्यासाठी फायदेशीर असतं. त्याच्यामुळे युरोपियन किंवा अमेरिकन लोकांच्या ओंजळीनी आपण पाणी प्यायची गरज नाहीये. ते अቮकाडो खातात, ब्रोकोली खातात, किवी खातात म्हणून आपण ते खायची गरज नाहीये. तर आपल्याकडे जे मिळतं त्याला सीताफळ आहेत, पेरू आहेत, डाळिंब आहेत. ते खाऊन आपलं आरोग्य चांगलं राहील. स्वस्तात आपल्याला हे सगळं मिळतं. मुबलक प्रमाणात मिळतं आणि ह्याच्याबरोबर आपल्या शेतकऱ्यांनाही तो पैसा जातो. जेव्हा आपण अቮकॅडो आणि ब्रोकोली खातो, तेव्हा ते परदेशातून मागवलं जातं. त्याचा कार्बन फूटप्रिंट जास्त असतो. ते महाग पडतं आणि त्याचा पैसा आपण बाहेर विनाकारण पाठवतो. त्याच्यामुळे आपलं आरोग्य पण चांगलं राहील. आपले शेतकरी पण त्यांना थोडे पैसे मिळतील आणि आपण मुबलक प्रमाणात व्यवस्थित खाऊ शकू. त्यामुळे युरोप, अमेरिकेत जे मिळतं ती फळं किंवा भाज्या चांगल्या आहेत आणि आपल्याकडच्या नाहीयेत असं काहीही नाहीये. ब्रोकोली खायला, अव्होकाडो खायला माझा विरोध नाहीये. ही चांगली फळं आहेत, ह्या चांगल्या भाज्या आहेत. परंतु त्याच्यासाठी अट्टाहास करावा असं काहीही नाहीये. जे तुमच्या शेजारी पिकतं, जे झाडावरती तुमच्या शेजारच्या घरात लागलेलं आहे, तेच खा. ते जास्त फायदेशीर आहे, किफायतशीर आहे आणि त्याच्यामुळेच आपलं शरीर आणि आरोग्य चांगलं राहणार आहे.